नमस्कार. आम्ही आता आलो कमतनूरमध्ये त्या शंकर पाटलांच्या शेतामध्ये आलो आहे आणि आज जाऊन आपण शेत वगैरे बघूया. हेच ते घर, या घरापाशीच बकरी थांबायची आहे. हा निंगापूरला रस्ता गेला हा सगळं पूर्ण आणि इकडे संकेश्वरून रस्ता आलेला आहे आणि ह्या रस्त्यावरच बरोबर इथं हे जे घर दिसतं ह्या घरापाशीच बकरी थांबत होती मामांची. इकडं स्थळ असायचा मामांच्या बकऱ्यांचा. इकडे आतमध्ये सगळी पूर्ण शेती आहे त्यांची. आता हे घर पडलेलं आहे मित्रांनो. आपण ह्या घराकडे बरेच दिवस आलो होतो, म्हणजे 4 वर्षापूर्वी आपण ह्या घराचं शूटिंग घेतलं होतं. आता पूर्ण पडीक असं घर हे आहे आणि ह्याच ठिकाणी मागची जी मुलाखत झाली होती ती ह्याच ठिकाणी बसून आपण घेतली होती. तुम्ही एक 3 वर्षापूर्वीची जी मुलाखत बघितली ती ह्या झाडाखाली इथं, या आंब्याच्या झाडाखाली इथं आपण बसलो होतो आणि सुंदर अशी मुलाखत. त्यावेळेला जुनाप मामा होते, संभाजी मोरे मामा होते. शेतीला पाणी सोडलं आहे बघा. ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ ನಿಮ್ಮದ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಲ್ಲ. लिंगाप्पा बोरगल्ली. जय बाबा. लावण आहेत ना? लावण खोळ. हां ಸಿದ್ಧಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್. ನಿಮ್ಮದ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ. पाटील. हां ಊರು ಇದ್ರಿ? हां सिद्धಗೊಂಡ पाटील साहेब आहेत मित्रांनो आपल्यावर. आणि शंकर पाटलांचं हे सगळं शेत आजांच्या नावावरून तुमचं नाव ठेवलं आहे. आजोबांचं नाव सुद्धा सिद्धगोंडा पाटीलच आहे. ही पूर्ण शेती इकडं, ते जागा तिकडं आहे ना, तिथे जागा तिकडं आहे. इथं बसूया मग का त्या तिथं जाव्या, तिकडे जाव्या, तिथं जाव्या. चला चला चला. किती कामगार आहेत? गडे किती माणसं किती आहेत? हां 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 ಹಾಂ ಹಾಂ ಇಲ್ಲಿಂದ ಪಾಲ್ ಇದು ಮಲ್ಲಿ ಐತಿ. ಅದು ಹಾಂ ಅಷ್ಟು ಆಳುಗಳದಾವ್ರಿ. ಹಾಂ ಇವ್ರು ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಹಾಂ ಹಾಂ ಅದನ್ನ ಇದ್ರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚೇನ್ರಿ ಪಾಲೆ ಹಚ್ಚಿದ್ರು. ಹಾಂ ಇದೇ ವರ್ಷ ಭಾಳ पाले ಅಂದ್ರೆ पाले ते जाणव सर वाटणीने दिलेलं आहे. हां 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 म्हणजे निम्म. हां ನಿಮ್ಮ ಇದೇ ಮಲ್ಲಿ ಐತ್ರಿ. ಅದು ಈ ಕಡೆಯಿಂದೆಲ್ಲ ಮಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸಲ ಇದೇ ವರ್ಷ ಹೆಚ್ಚಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಎಕರೆ ಐತ್ರಿ ಸರ್? 7 ಎಕರೆ. ಒಬ್ಬರಿಗೆ ನೀವು ನಿಗಾಸ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಆ ಕಡೆ ಬೇರೆ ಐತೆ, ಅದ್ರ ಹೆಚ್ಚಿದೆ. मित्रांनो आम्ही चाललो आहे ज्या ठिकाणी मामांची बकरी थांबत होती त्या जागेवरच. इथं मग या घरापाशी थांबत नव्हती बकरी. घरापाशी ಮನೆದಾಗ ಏರಿಯಾ ಬಕ್ರಿ ಅವ್ರದ್ದಾಗ ಅದಾಗ ಮನೆ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಹಾಂ ಹಾಂ ಅದು 69ದಾಗ ಆತ್ರಿ. ಹಾಂ ಹಾಂ 69. ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಇದಾಯ್ತು ಗಾಂಧವಲ್ಲಿ. ಹಾಂ ಹಾಂ ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಮನೆ. हां हां 69 मने आत रे. हां 69. मित्रांनो 69 म्हणजे 1969 पासून तिथं बकरी बसायला सुरू झाली. पण मामा असते वेळी, मामांच्या वेळेला बकरी जे बसत होती तिथे समोर एक उंबराचं झाड आहे. ಅಲ್ಲಿ ज्वाळ इथे. हां हां ज्वारी आहे त्या ठिकाणी. मित्रांनो इथे या शेतामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या जुने मोठं एक बांधलेलं आहे इथं आणि त्या मोठ्यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. त्या मूर्तीलाच सिद्धगोंडा पाटील यांनी नमस्कार केला. रामफळ आहे बघा. रामफळाचं झाड बघायला मिळत नाही होय ना? लय कमी झाले सर. कमी झाले काय? झाड ते काय? तेच हे झाड रामफळाचं. अरे बापरे. एवढं तर बघायला मिळते सर. हां लक्ष्मण फळ तर नाहीच. लक्ष्मण फळ पण असते? लक्ष्मण फळ आहे सर. ते सीताफळ सीताफळ सीता. हे रामफळ आणि लक्ष्मण फळ म्हणून येते सर. असते लक्ष्मण फळ म्हणून? कुणीकडे येते कुणाचं ते हाय तो आता लई कमी झालंय. ते लक्ष्मण फळ म्हणून हाय सेम आहे आणि ते हिरवं असतंय आणि ह्याच्यापेक्षा जरा हे त्याचं बारीक असते. नाही लांब असतंय. ते हे गोल झालंय, ते जरा लांब असते काय? सीताफळ पण गोल असतंय. हां हां हे रामफळ आहे बघा इथं. खरंच खूप सुंदर माहिती मिळाली. तुम्हाला जर याविषयी काय माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुमच्याकडची माहिती इथं ॲड करा. खाली कमेंट करून
तुम्हाला रामफळ सीताफळ आणि लक्ष्मण फळाविषयी काय माहिती असेल तर सांगा. ब्राह्मी म्हणजे काय? म्हणजे ते मेमरी पॉवर जास्त होते ह्याच्यानं, मुलांना घालतात ते होते. आयुर्वेदिक आहे ते. आयुर्वेदिक सर. मित्रांनो आम्ही आता आलोय त्या जागेवर. इथे उंबराचं झाड दिसतंय. ह्या जागेवरच मामांचा तंबू असायचा. मित्रांनो सिद्धगोंडा शंकर पडले जिथे पाया पडतायत ते उंबराचं झाड आहे आणि याच ठिकाणी मामांचा तळ असायचा. ह्या उंबराच्या झाडापाशीच मामांच्या अवतार कार्यात मामा इथंच येऊन थांबायचं ह्याच ठिकाणी. तेच हे उंबराचं झाड जे कमतनूरच्या शंकर पाटलांच्या शेतामध्ये आहे. मंदिर काय केला नाही इथं? करणार आहे. करणार आहे सा? हां छोटा मंदिर करायला पाहिजे. करायला पाहिजे कारण मामा येऊन जात होते इथं. आणि बाहेर एक बोर्ड आपण लावूया इथं. एक ह्याच्यावर रस्त्यावर एक बोर्ड लावूया की कमतनूर शेतामध्ये इथं शंकर पाटलांच्या शेतामध्ये इथं मामाची बकरी येऊन थांबत होती. असं एक बोर्ड लावूया तिथं बाहेर. एक सण छोटा आहे. हां एक माड मित्रांनो बघा याप्रमाणे आम्ही इंटरव्ह्यू घेतोय आणि इंटरव्ह्यू आता सुरू आहे बघा. इकडे कॅमेरा लावलेला आहे आणि समोर इथे मुलाखत सुरू आहे. कन्नड मुलाखत आहे जे आमचे कुटुंबातील सहस्य एक आहेत श्रीकांत घस्ती सर, जे संकेश्वर जवळील अंकले येथे राहतात. तर त्यांनी ते मुलाखत घेत आहेत कन्नडमध्ये आणि मी मागे कॅमेऱ्याच्या मागे इथं थांबलो आहे. खरंच खूप मुलाखत घेणं म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे. अवघड काम आहे. वेळ खाऊ काम आहे. खूप मोठं काम आहे. खरंच खूप मोठं काम आहे. मुलाखत संपली आहे आणि मुलाखत जे घेतली आहे ते श्रीकांत घस्ते सर यांनी. कसं वाटलं सांगा मुलाखत घेऊन आज? बघा मित्रांनो आज आम्ही इथं कमतनूरमध्ये सर पाटील सर आहेत त्यांचा शेतामध्ये आला होता. का इथं आला होता म्हणजे जे बाळूमामांनी महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये आले की पहिला तळ इथंच होतं त्यांचं, म्हणजे ह्या शेतातच येऊन बसत होतं. त्यासाठी आम्ही त्यांची इंटरव्ह्यू घ्यायसाठी आज इथं आला होता आणि खूप सारी त्यांच्या बाळूमामाबद्दल आणि ते अध्यात्माबद्दल सरांकडं खूप आम्हाला ऐकायला मिळालं. हे बघा हेनीच पाटील सर आणि ह्यांच्याकडून खूप म्हणजे खूप ऐकायला मिळालं. ह्या संधी मला मिळवून दिल्याबद्दल संतोष राऊत सरांना मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. इथून मुलाखत संपून निघताना सूर्यास्ताचे दर्शन झाले. ಏನೇನು ಐತ್ರಿ ಇದು ಇದು ಅದು ಹಾಂ ಮಾರುತಿ ಹನುಮಾನ್ ಗುಡಿ ಹಾಂ ಹಾಂ हां बघा इथंच या ठिकाणी हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. मोठ मेला येत रे. हरभरा मित्रांनो. हरभरा काय म्हणतात कन्नडमध्ये? काय म्हणतात हरभराला? ಕಡ್ಲಿ. ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತೆ ಕಡ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ. ಕಳ್ಳೆಪುರಿ ಅಂತಾರ. ಕಡ್ಲೆಕಾಯಿ ಅಂತಾರೆ ಬೆಂಗಳೂರು ಕಡೆ. ಕಡ್ಲೆಕಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಶೇಂಗಾ ಕಡ್ಲೆಕಾಯಿ ಅಂತಾರು. ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದಕ್ಕೆ ಕಡ್ಲೆಕಾಯಿ ಅಂತೇವು. बॅट कढीपत्ता आहे पाहिजे काय म्हणा. कढीपत्ता होय घेऊया चला. घरात न्यायला बरं पडतंय. हां हां घरातले जरा खुश होऊ देत होय नाही. हे कढीपत्ता आणलाय म्हटलं एवढं जरी आणलं बाबा काहीतरी जाऊन हरभरा घेऊन जाऊ मुलग्याला. नाही तर मामा म्हणतात तुम्ही बी बाबा आणि आम्ही बी बाबाच. आम्हाला बी काय काम नाही आणि तुम्हाला बी काय काम नाही. मामा म्हणायचे काय माहिती आहे काय सगळ्यासनी, तू बी बावाच आणि मी बी बावाच. काय माहिती तुला बी सोडलेलंच आणि मला बी सोडलेलं. तसं आम्ही हे घर काम सगळं सोडून हे करायला हवं काय. भरपूर ऐकू बस साक बेट रे आता साक. कढीपत्ता घेतला आहे मित्रांनो. वास एवढा सुंदर आहे. हा 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 हा
कढीपत्ता घेतला, हरभरा घेतलं, ज्वारी. रामफळ घ्यायचं होतं. हा 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 ಅದು ನಿಮ್ದೇನ್ರಿ ಅದು ಹೊಸದಾಗಿ ಇದೆಯಲ್ರಿ ಹಾ ಇರಕ್ಕಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾಕಂದ್ರೆ ಹ್ಞೂ ವರ್ಷಕ್ಕೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ. ಹಾಂ ಹಾಂ 1 ಎಕರೆ ಐತೇನ್ರಿ? ಚಲೋ ಬಿಡ್ರಿ ಸರ್. ಕೊಡ್ವೆ ಐತ್ರಿ ಕೊಡ್ವೆ. ನಾನು ಒಬ್ಬರೇ ಓಡಾಡೋದೆ ಚಲೋ ರೀ ನೀರು ಚೆಲ್ಲಿ ತೊಳ್ಕೊ ನಡಿ. हरभरा जर धुवून घेतला नाही मित्रांनो तर सगळं खारट लागतं आहे आणि जर धुवून घेतलं तरच ते चांगलं लागतं आहे. म्हणून या पाण्यातच, इथं पाणी आहे त्या पाण्यातच धुतलेलं आहे. हा हा ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಹಾಂ ವಿಡಿಯೋ ಅಂತ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿ ಮಾಡೋದು. ನಮಗೆ ಅವನ ಜಾಗದಾಗ ಮಾಡ್ಬೇಕು. गेल्या वेळेला या ठिकाणी इंटरव्ह्यू केला होता आणि आता मामांच्या जागेवर इंटरव्ह्यू करायचा म्हणून मी तिथं केला असं म्हणतायत सिद्धगोंडा पाटील साहेब. नमस्कार. रात्रीचे 10-10:30 वाजले. तिकडून मी आलो 7 वाजता गडिंग्लजमध्ये, संकेश्वरमधून गडिंग्लजमध्ये पोहोचलो 7 वाजता आणि 7 वाजता येऊन मी घरी चाललो. बाजार सुद्धा घेतलेला आहे घरचा काय असेल ते घरचा. असा हा दिवस माझा आजचा पूर्ण कन्नड चॅनलच्या एका व्हिडिओ शूटिंगमध्ये आणि